श्रावण चालू झाला की श्रावणापासून उपवास तापा सण सूद सगळं चालू होतं. मराठी महिन्यानुसार श्रावणाला चातुर्मास म्हटलं जातं आणि चातुर्मासामध्ये सात्विक असं आपण इथे जेवण बनवत असतो. या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर आपण इथे करत नाही, पण कधी कधी काय होतं, आपल्याला कांदा लसणाची सवय लागल्यामुळे रस्साभाजी कशी बनवायची बिना कांदा लसणाची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. अशा वेळेस आपल्याला वाटण कसं करायचं किंवा भाजी कशी बनवायची हा प्रश्न पडतो. तर चला आज कोणताही वेळ न घालवता बिना कांदा लसणाची रस्सा भाजी कशी बनवायची हे बघणार आहे. मटकीला मोड आलेले, मोड आणून आपण त्यामध्ये पाणी घालून साईडला ठेवलेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण इथे कांदा लसूण न वापरता वाटण कसं बनवायचं हे इथे बघणार आहे आणि त्यापासून मटकीची रस्सा भाजी. 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले, खोबरं घेतलेले, त्यानंतर बेडगी मिरची घेतलेले, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरचे देठ आणि कढीपत्ता घेतलेला. इथे 2 चमचे धने घेतलेले, 2 चमचे फुटाणा डाळ घेतलेले, 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचा बडीशेप आणि 1.5 चमचा मी इथे पांढरा तीळ आणि खडा मसाला घेतलेला आहे. कांदा लसणाचा वापर करायचा नसेल तेव्हा आपल्याला यामध्ये फुटाणा डाळ आणि पांढरं तीळ हे आवर्जून वापरायचं, म्हणजे रस्स्याला चांगला घट्टसरपणा इथे येतो. तर हा कोरडा मसाला आपल्याला मीडियम गॅसवरती अगदी असं सुगंध सुटेपर्यंत आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा. इथे मात्र आपल्याला कोरडा मसाला भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, कारण जर तुम्ही 15 दिवसासाठी हा मसाला स्टोअर करून ठेवणार असाल आणि 15 दिवस तुम्हाला जर तो वापरायचा असेल घाईच्या वेळेस, तर पाण्याचा वापर न करता शक्यतो आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे. पण इथे मसाले भाजताना मात्र मी इथे तेलाचा वापर अजिबात केलेला नाही. कोरडेच मसाले मी इथे भाजून घेतलेले, त्याचंही कारण मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे. खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर आपल्याला ओला म्हणजे टोमॅटो, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे देठ, कढीपत्ता हे भाजून घ्यायचे. आता मी इथे डायरेक्ट कोथिंबीर वापरलेली नाही, तर कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते मी इथे वापरलेले. थोडंसं पळीभर तेल घालून टोमॅटोमध्ये मीठ घालून घ्यायचं आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगला इथे गाळ होईपर्यंत शिजून घ्यायचा. टोमॅटो शिजून झालेल्या भांड्यामध्ये काढून आपल्याला थंड करायला हा मसाला इथे ठेवून द्यायचा. मसाले व्यवस्थित आपण इथे भाजून घेतलेले, परतून घेतलेले. कसे भाजायचे कसे नाही हे मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे कोरडा मसाला आपल्याला सगळ्यात पहिला इथे वाटून घ्यायचा. मिक्सरचं जास्त मसाला असेल तर मोठं भांडं वापरा, कमी मसाला असेल तर छोटं भांडं वापरा, म्हणजे पावडर कोरड्या मसाल्याची पटकनी होते. सगळ्यात पहिला इथे आपण खोबऱ्यासकट कोरडा मसाला भाजून घ्यायचा, ते मिक्सरला वाटून घ्यायचा. त्याचं कारण का सांगते, तर कोरडं भाजल्यामुळे मसाला चांगला बारीक वाटला जातो, त्याची चांगली पावडर होते कोरडं वाटल्यामुळे आणि कोरडा भाजल्यामुळे. पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे तुम्हाला जर 15 दिवसासाठी जर तो स्टोअर करून ठेवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने हे वाटण इथे करू शकता. आता जर तुम्हाला तो लगेच वापरायचा असेल ताजा तर तुम्ही इथे तेलाऐवजी थोडंसं पाण्याचा वापर करायचा. 15 दिवसासाठी जर तुम्ही स्टोअर करून ठेवणार असाल तर पाणी न घालता यामध्ये तेलाचा वापर करून मसाला थोडासा ओलसर असा इथे वाटून घ्यायचा. आता हा मसाला मला लगेच वापरायचा आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर असा बारीक इथे मसाला वाटून घेतलेला आहे. मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे. आता जर तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं असेल आणि तुम्हाला मसाला ठेवायचा असेल 15 दिवसासाठी, तर कढईमध्ये तेल घालून मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग थंड झाला की तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 15 दिवस मसाल्याला काहीही होत नाही. अगदी मी ही प्रोसेस वापरते. मी असं पद्धतीने मसाले बनवून ठेवते, त्यामुळे वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपली भाजीसुद्धा बनवून तयार होते. मसाला वाटून झालेला आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यानंतर जिरी मोहरी घालायची, हळद हिंग घालायचे, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं. आता इथे मात्र गॅस बंद करायचा, म्हणजे मसाला जळणार नाही आहे. आणि केलेलं वाटण घातल्याच्या नंतर आपल्याला गॅस चालू करून बारीक गॅसवरती आपल्याला मसाला इथे चांगला परतून घ्यायचा. मीठ घातलेले, त्यानंतर कोथिंबीर घातलेली, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, घरगुती जो मसाला असतो ज्यात आपला कांदा लसणाचा वापर नसतो तो मसाला मी इथे घालून मटकी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 5-6 मिनटं मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला इथे परतून घेतलेला. बघू शकता कलर किती चांगला आलेला आहे आणि मस्त असं त्याचा वास सुटलेला आहे.
आता इथे रस्सा आपल्याला किती पातळ करायचा किंवा किती घट्ट बनवायचा त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा अंदाज घेऊ शकता. पाणी घालून घेतलेलं आहे, मीठ वगैरे आपण घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं वाफेवरती मटकी शिजेपर्यंत रस्सा इथे उकळता ठेवायचा. बघू शकता कलर किती छान आलेला आहे, घट्टसरपणा आलेला आहे आणि अगदी कांदा लसूण नसताना सुद्धा तो खूप छान लागतो. जर तुम्ही या पद्धतीने वाटण करून मसाला करून जर तुम्ही इथे रस्सा भाजी केली तर बघू शकता तरी छान आलेले आहे, कलर मस्त आलेला आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे. कोणी घरी अचानक पाहुणे आले असेल किंवा सोमवारचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने ही रस्सा भाजी करू